हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू गायत्री गाईड्स. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत काल झालेला जो काही TETचा पेपर आहे त्यातला पेपर 2 आहे हा. त्याची CDP या ठिकाणी आपण डिस्कस करूया, बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र. तर सगळ्यात पहिला क्वेश्चन जो होता तो डिस्कस करूया. खालीलपैकी कोणत्या शैक्षणिक साधनांचा उपयोग कर्णबधीर विद्यार्थ्यांसाठी केला जातो? डीफचे स्टुडंट असतात त्यांच्यासाठी खालीलपैकी कोणत्या याचा वापर केला जातो? तर हे जे आहे ते DEDच्या बेसवर आलेले क्वेश्चन आहे. तर याचा आन्सर आहे स्मृती पाट्या, ज्याला आपण काय म्हणतो, मेमोरी बोर्ड असं म्हणतो. ठीक आहे. सेकंड नंबरचा क्वेश्चन बघूया. विद्यार्थ्यांनी विशिष्ट संबोध शिकणे व संबोधाकार घेण्यामागील विचार प्रक्रिया विकसित करणे हे कोणत्या अध्यापन प्रतिमानाचा अध्यापनीय परिणाम आहे? तर याच्यामध्ये याचा आन्सर जे आहे संबोध साध्यता प्रतिमान जे आहे त्याचं आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर 4, ज्याला कन्सेप्ट अटेन्शन मॉडेल असं म्हणतो. त्यानंतर तिसरा क्वेश्चन आहे, दोन वस्तू अथवा अनुभवाच्या गुणधर्मातील साहचर्य संबंध प्रस्थापित होतो. एका वस्तूची आठवण झाली की दुसरी आपोआपच आठवली जाते. ही साहचर्य खालीलपैकी कोणता नियम जो आहे तो या ठिकाणी आढळतो? तो सादृश्यतेचा नियम या ठिकाणी आढळतो, ज्याला आपण प्रिन्सिपल ऑफ सिमिलॅरिटी असं म्हणतो किंवा लॉ ऑफ सिमिलॅरिटी. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, साल्वी आणि मेयर यांनी मांडलेल्या भावनिक बुद्धिमत्तेच्या 5 सक्षमतेतील ज्या काही सामाजिक कौशल्य आहे या सक्षमतेमध्ये खालीलपैकी कोणत्या घटकाचा समावेश होत नाही असं विचारलेलं आहे? तर राजकीय भान जे आहे, पॉलिटिकल अटेन्शन ज्याला आपण म्हणतो, या गोष्टीचा याच्यामध्ये समावेश होत नाही. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. एखादा विद्यार्थी परीक्षेत नापास होतो पण तो क्रिकेटमध्ये नेत्रदीपक यश मिळवतो. हे उदाहरण खालीलपैकी कोणत्या मानसिक संरक्षण यंत्रणेचे आहे? तर याचा आन्सर आहे प्रतिपूरण, कंपेन्सेशन ज्याला आपण म्हणू शकतो. हा क्वेश्चन म्हणजे याच रिलेटेड क्वेश्चन पेपर 1 मध्ये सुद्धा विचारला गेलेला होता. त्यानंतर आहे रॉबर्ट गॅग्ने यांनी अध्ययनविषयक मानसशास्त्रातील तत्त्वे प्रस्थापित करताना अध्ययनाचे 8 प्रकार मांडलेले आहे. त्याचे स्तर निश्चित केलेले आहे. एका स्तराचे अध्ययन झाल्याशिवाय वरच्या स्तराच्या अध्ययनाकडे जाता येत नाही. त्यानुसार संकेत अध्ययनानंतर खालीलपैकी कोणता स्तर येतो असं यामध्ये विचारलेलं आहे की एका स्तराचा जेव्हा आपल्याला अभ्यास होतो तेव्हाच आपण दुसऱ्या स्तराकडे जातो. तर ते आहे शब्द साहचर्य अध्ययन, ज्याला आपण म्हणू शकतो. ऑप्शन नंबर बी याचा आन्सर आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, विद्यार्थ्याने अभ्यास करताना विश्लेषण करणं, तत्त्व शोधून काढणं, त्याचं उपयोजन करणं यावर भर असेल तरच अध्ययन संक्रमण होतं. हे कोणत्या अध्ययन संक्रमणाच्या उपपत्तीमध्ये मांडलेले आहे? तर याचा आन्सर आहे सामान्यीकरण उपपत्ती, जनरलायझेशन, थेअरी ऑफ जनरलायझेशन याच्यामध्ये मांडलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मुलांच्या बोधात्मक विकासाच्या बाबतीत मुलांच्या विकासातील विचार व भाषा यावर आधारित सिद्धांत डॅश यांनी मांडून बोधात्मक विकासात सामाजिक आंतरक्रियांचा मोठा वाटा असून आंतरक्रिया जशी कृतीतून तशा संभाषणातून घडतात हे असे मत कोणी मांडलं? तर वायगॉस्की आहे. वायगॉस्कीने सांगितलेलं आहे हे जे काही सामाजिक आंतरक्रिया आहे त्या भाषा आणि विचारातून ज्या काय होत्या निघतात, म्हणजे भाषा आणि विचारातून येतात, त्याला आपण TL आणि S म्हणतो किंवा LST किंवा असं म्हणतो. म्हणजे काय, थिंकिंग, लँग्वेज आणि सोशिओमॅट्रिक किंवा सोशियल आपण त्याला म्हणतो. सोशिओ कल्चर थिअरी असल्यामुळे सामाजिक आंतरक्रिया ज्या आहे ते वायगॉस्कीने मांडलेल्या आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे, कोणत्याही विषयाचा जो भाग शिकवायचा आहे त्याचे पृथक्करण करून ज्ञानाचे लहान लहान पायऱ्यांमध्ये विभाजन करून प्रश्न उत्तरे विचारणे हे खालीलपैकी कोणत्या अध्यापन पद्धतीमध्ये येते? तर कोणताही विषय जो आहे त्याचा भाग जेव्हा आपल्याला शिकवायचा असेल तेव्हा आपण काय करतो, एका ठराविक पद्धतीने जातो, एका ठराविक क्रमाक्रमाने जातो. म्हणजे काय तर क्रमन्वित पद्धत जी आहे किंवा क्रमन्वित अध्यापन पद्धती यामध्ये येत असते. त्यानंतर 70 नंबरचा क्वेश्चन बघा पुढचा, शाळेतील वर्गामध्ये श्रेष्ठ पुरुषांची चित्रे, उद्बोधक सुभाषिते व संतवचने लावून त्यांच्या कथा विद्यार्थ्यांना सांगणे इत्यादी गोष्टी खालीलपैकी कोणत्या पाठात अंतर्भूत केलेल्या असतात? तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 3, नीती है ना, इथिक्स ज्याला आपण म्हणतो. नेक्स्ट आहे, खाली अध्यापन तंत्रातील शिक्षक व्यक्ती महत्त्व संदर्भात काही विधाने दिलेली आहेत, त्यापैकी कोणते विधान असत्य आहे ते ओळखायचं आहे. असत्य विधान ओळखायचं
आहे. तर शिक्षकाचा व्यासंग अध्यापन पद्धतीवर प्रभुत्व, अध्यापन प्रक्रियेचे सर्वांगीण ज्ञान, नवनवीन विचार प्रवाहांचा व तंत्रांची ओळख या सर्व घटकांचा विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर मोठा परिणाम होतो. तर बरोबर आहे. विद्यार्थ्यांच्या मनात विषयाबद्दल आवश्यक त्या अभिवृत्ती व अभिरुची निर्माण करण्याचे कार्य शिक्षक करतात. बरोबर आहे. विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणासंबंधी उत्साह व आवड निर्माण होण्यासाठी शिक्षकाचा स्वतःचा उत्साह गौण ठरतो, है ना. हे काय आहे? चूक आहे. तर याचा आन्सर असणार आहे चूक. हे 3rd नंबर ऑप्शन या ठिकाणी येणार आहे. त्यानंतर 72 नंबरचा क्वेश्चन बघायचा आहे. अवबोधनातून सामान्य बोधाकडे, पृथक अनुभवातून सर्वसामान्य रूपाकडे किंवा स्वरूपाकडे, विशिष्टकडून उदाहरणाकडे, सिद्धांताकडे जाणारी ज्ञान प्रक्रियेवर आधारलेली हर्बाटची कोणती पद्धती आहे? सामान्याकडून स्वरूपाकडे किंवा सर्वसामान्याकडून विशिष्टाकडे, विशिष्टाकडून उदाहरणाकडे जाणारी ही जे काय पद्धती आहे त्याला इंडक्टिव्ह मेथड म्हणतात. म्हणजे ऑप्शन नंबर उद्गामी पद्धत ज्याला आपण म्हणतो. ठीक आहे. 1. त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघूया. ब्लूम यांनी मांडलेल्या उद्दिष्टांच्या क्रियात्मक पातळीवरील कोणतेही कौशल्य संपादन करण्याची सर्वात पहिली पायरी कोणती? तर ती पहिली पायरी जी आहे त्याची 3 नंबरची पायरी आहे इमिटेशन ज्याला आपण म्हणतो, अनुकरण. याचे आन्सर जे आहे ते असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. 74 नंबरचा. कथा वाचत असताना त्या कथेतील पात्रांच्या सुखदुःखाशी पूर्णपणे समरस होऊन कथेतील नायकाला भोगावे लागणारे दुःख अनुभव आपल्याला जेव्हा आपल्या मनचक्षुपुढे उभे राहतात अशा कल्पनांना कोणत्या कल्पना म्हणतात? तर याला काय म्हणायचं आहे? अनुकरणात्मक किंवा अनुकरणात्मक प्रक्रिया ज्याला आपण म्हणू शकतो. म्हणजे एखादी गोष्ट आपण जर जुने जे काही शिवाजी महाराज वगैरे त्यांची पुस्तकं जेव्हा वाचतो तेव्हा आपल्याला असं फील होतं की आपणच त्या ठिकाणी आहोत. त्याला काय म्हणायचं आहे? अनुकरणात्मक कल्पना म्हणतात. ठीक आहे. नेक्स्ट आहे 75 नंबरचा क्वेश्चन. एका वेळी किती उद्दीपकांकडे आपल्याला अवधान देता येते किंवा अवधानाच्या एका झेपेत किती वस्तू सामावतात याला अवधान कक्षा म्हणतात. खालीलपैकी कोणते विधान अवधान कक्षेची सुसंगत नाही ते ओळखायचं आहे. तर सगळ्यात पहिलं ऑप्शन आहे सर्वांची अवधान कक्षा समान किंवा एकच असत नाही. बरोबर. त्यानंतर आहे व्यक्तीनुसार अवधान कक्षा बदलते. बरोबर. अध्ययनाच्या वेळी विद्यार्थ्यांची अवधान कक्षा विचारात घ्यावी लागते. बरोबर. आणि 4th आहे छोट्या मुलांची अवधान कक्षा जास्त असते व वयाबरोबर ती कमी होते. तर हे चुकीचं आहे. अवधान कक्षा वयाबरोबर इन्क्रीज होत असते, वाढत असते. त्यानंतर 76 नंबरचा क्वेश्चन बघूया. जीवन जगत असताना जे वैयक्तिक किंवा सामाजिक अनुभव येतात त्यावरून विचार करून अनुमान काढायचे जे शास्त्रशुद्ध असतील असे नाही. हे खालीलपैकी कोणत्या पद्धतीने किंवा कोणत्या पद्धतीत घडून आलेले आहे? तर याचं आन्सर जे आहे ते असणार आहे 1 पर्यक पद्धत ज्याला आपण म्हणू शकतो. नंतर फिलॉसॉफिकल मेथड असं त्याला आपण म्हणतो. ठीक आहे. नेक्स्ट आहे अवबोध ही गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. कॉम्प्लेक्स मेथड आहे. ही प्रक्रिया घडत असताना संवेदनांचे गट काही तत्वानुसार पडतात. पुढील उदाहरणामध्ये खालीलपैकी कोणत्या तत्वाचा वापर करता येईल? उदाहरण आकाशातील नक्षत्रांचा अभ्यास करताना सप्तर्षी किंवा मृगशीर्ष इत्यादींच्या तारका समूहाचे निरीक्षण केले जाते असं एक्झाम्पल त्यांनी दिलेलं आहे. तर याचं आन्सर जे आहे ते सादृश्य जे आहे सिमिलॅरिटी आपण त्याला म्हणतो. तर त्याचा इथे त्या नियमाचा वापर या ठिकाणी केलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे खालीलपैकी कोणत्या ग्रंथीतून जीवरसायनाचा स्राव होऊन हृदयाचे स्पंदन, रक्तदाब, रक्तवाहिन्या यावर परिणाम होऊन भावनिक उद्रेकाच्या अवस्थेत या ग्रंथीचे कार्य मानले जाते किंवा जोमाने होते? तर ती असणार आहे वृकस्थ ग्रंथी ज्याला आपण काय म्हणतो? ॲड्रेनल ग्लँड असं म्हटलं जातं. ठीक आहे. नेक्स्ट आहे समस्या सोडविण्याच्या क्षमतेच्या विकासाबाबत मत मांडताना कोणत्या मानसशास्त्राने समस्यांचे व्यावहारिक समस्या व बौद्धिक समस्या असे प्रकार पडतात हे सांगून व्यावहारिक समस्येत एखादी गोष्ट प्राप्त करून घेणे व बौद्धिक समस्येत एखादी गोष्ट समजून घेणे आवश्यक आहे असे मत कोणी मांडलेले आहे? तर असं मत जे आहे ते रॉबर्ट स्टर्नबर्ग यांनी मांडलेलं आहे. स्टर्नबर्गचं जे काही मत आहे की व्यावहारिक समस्या आणि बौद्धिक समस्या हे जे 2 प्रकार पडतात त्याच्यामध्ये एखादी गोष्ट आपण प्राप्त करतो आणि ती गोष्ट समजून घेणं आवश्यक आहे हे स्टर्नबर्ग म्हणतात. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन असणार आहे खाली दिलेल्या विधानांमध्ये कोणते विधान शैशव अवस्थेतील वैशिष्ट्य दाखवत नाही? इन्फॅन्सी स्टेजमध्ये कोणतं जे काही विधान आहे ते दाखवत नाही. पहिलं आहे या अवस्थेत मुलं परावलंबी असतात.
बरोबर, ते दुसऱ्यांवर डिपेंड असतात. दुसरं आहे या अवस्थेत मूल पराकोटीची स्वार्थी किंवा स्वकेंद्रित असतात. बरोबर, त्यांना ते स्वार्थी असतात, ते स्वकेंद्रित असतात. सगळ्यांनी आपल्याकडे अटेन्शन द्यावं असं त्यांना वाटतं. त्यानंतर आहे या अवस्थेत कोणत्याही सहज प्रवृत्तींचा उदय होत नाही. बरोबर आहे, या अवस्थेत कोणत्याही सहज प्रवृत्तींचा उदय जो आहे तो होत नसतो. नेक्स्ट आहे या अवस्थेत सांघिक खेळातून सामाजिक वर्तन प्रकारांचा पाया घातला जातो. हे सुद्धा आहे. तर याचं आन्सर जे आहे 3rd नंबर असणार आहे की या अवस्थेमध्ये कोणत्याही प्रकारची सहज प्रवृत्ती जी आहे, इन्स्टिंक्ट लर्निंग ज्याला आपण म्हणतो, ती विकसित होत नाही. त्यानंतर 81 नंबरचा क्वेश्चन बघूया. मॅकडुगल या मानसशास्त्रांनी केलेल्या सहज प्रवृत्तीच्या वर्गीकरणामध्ये आत्मनिष्ठ जो आहे या घटकामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रवृत्तीचा समावेश होतो? तर याचं जे आन्सर आहे ते आत्मप्रतिष्ठा असणार आहे. आत्मप्रतिष्ठा आपण ज्याला म्हणतो. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. सेल्फ रिस्पेक्ट है ना. नंतर आहे शिक्षण म्हणजे प्राण्यांचे कोणत्याही प्रकारे विकास घडवून आणणारी व त्याचे अनुभव आणि परिस्थिती यांचे स्वरूप पूर्वीपेक्षा निराळे करणारी प्रक्रिया होय किंवा क्रिया होय. या शिक्षणाची अशी व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्राने केलेली आहे? तर याचा आन्सर आहे वुडवर्थ यांनी सांगितलेलं आहे की अनुभव जे आहे ते परिस्थितीला ढळून असतात किंवा परिस्थिती जशी येईल तशा प्रकारे अनुभव विद्यार्थ्यांना किंवा प्राण्यांना येत असतात. नंतर 83 नंबरचा क्वेश्चन आहे. विस्मरणाची अनेक कारणे असतात. मूळचा अनुभव व नवा अनुभव यांच्यात एकमेकांवर परिणाम होऊन ते एकमेकांना बाधक ठरतात. अध्ययनार्थी मराठी भाषेत वाक्याची रचना शिकल्यानंतर इंग्रजीत वाक्यरचना शिकू लागतो तेव्हा मूळचा अनुभव नवीन येणाऱ्या अनुभवास अडथळा करतो. यालाच काय म्हणतात? डॅश डॅश असं म्हणतात. तर याला काय म्हणणार आहोत आपण? पूर्वोपगामी निरोधन असं म्हटलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन असणार आहे. खाली दिलेल्या जे काही उपपत्ती आहे त्यांचा योग्य क्रम लावायचा आहे. तर संयोजनवादी उपपत्ती म्हणजे कनेक्टिव्हिजम जो आहे तो थार्नडाईकने दिलेला आहे. ट्रायल अँड एरर थेअरीमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. कनेक्टिव्हिजम म्हणजे एचा ऑप्शन असणार आहे डी. नंतर आहे अभिजात अभिसंधान उपपत्ती जी आहे अभिजात अभिसंधान उपपत्ती ही दिलेली आहे यांनी पावलोवने दिलेली आहे. सेम यांनीच दिलेली आहे. आपण त्याला काय म्हणतो? स्टिम्युलस अँड रिस्पॉन्स थेअरी जी आहे ती पावलोवने दिलेली आहे. त्यानंतर साधक अभिसंधान उपपत्ती जी आहे, पावलोव म्हणजे बी. त्यानंतर ही जी आहे साधक अभिसंधान ऑपरंट कंडिशनिंग थेअरी जी आहे ती स्किनरने दिलेली आहे. आणि मर्मदृष्टी उपपत्ती इनसाइट लर्निंग आपण त्याला म्हणतो, ती कोहलरने दिलेली आहे. म्हणजे DBAC म्हणजे ऑप्शन नंबर 1 याचा आन्सर असणार आहे. 84 नंबरचा क्वेश्चन ऑप्शन नंबर 1 आन्सर. 85 नंबरचा क्वेश्चन बघूया. विद्यार्थी नियमांचा अर्थ सांगतो, विद्यार्थी सूत्र स्पष्ट करतो, विद्यार्थी नवीन संकल्पना स्पष्ट करतो. या सर्व क्रिया खालीलपैकी कोणत्या उद्दिष्टांमध्ये अंतर्भूत असतात? जेव्हा त्याला एखाद्या गोष्टीचं आकलन होतं है ना, तेव्हाच तो या सगळ्या गोष्टी सांगू शकतो है ना. एखादी गोष्टी जेव्हा त्याला समजते तेव्हाच तो काय करतो? या गोष्टी स्पष्ट करू शकतो. नंतर 86 नंबरचा क्वेश्चन बघूया. विद्यार्थ्यांची संपादनूक मोजून त्या संपादनाची तुलना इतर विद्यार्थ्यांच्या गुणांशी व संदर्भ गटातील विद्यार्थ्यांच्या संपादनाशी करण्याच्या दृष्टीने डॅश ही कसोटी तयार केलेली असते. तर याच्यामध्ये ऑप्शन नंबर याचा असणार आहे प्रमाणक कसोटी जी आहे ती या ठिकाणी तयार केलेली असते है ना. तर काही विद्यार्थ्यांनी याचं निकष संदर्भीय कसोटीसुद्धा म्हटलेलं आहे, काहींनी प्रावीण्य कसोटीसुद्धा म्हटलेलं आहे. तर हा सुद्धा क्वेश्चन जो आहे तो कन्फ्युजिंग आहे. हे आपल्याला आन्सर की जी आहे ती आल्यावर कळेलच. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. अध्ययन उपपत्तीत केवळ चेतक आणि प्रतिसाद है ना, स्टिम्युलस व्हेरिएशन जेव्हा होतं हे स्वतंत्रपणे विचार न करता प्रामुख्याने विचारात घेऊन भिन्न भिन्न परिसरात एकच चेतक कार्यान्वित असला तरी तो वेगवेगळे प्रतिसाद मिळवतो असे खालीलपैकी कोणत्या उपपत्तीमध्ये मांडलेले आहे? तर याचं आन्सर जे आहे ते असणार आहे ज्ञानात्मक अध्ययन है ना. म्हणजे चेतक बदल ज्याला आपण म्हणतो स्टिम्युलस व्हेरिएशन, हे ज्या ठिकाणी मिळलं जातं की भिन्न भिन्न परिसर एकच चेतक बदल ज्या ठिकाणी होतो त्याला म्हणायचं आहे ज्ञानात्मक अध्ययन. त्याला त्या विद्यार्थ्याला झालं आहे असं आपण म्हणू शकतो. नेक्स्ट आहे रुब्रिक्स म्हणजे कोणत्याही बाबीचे मूल्यमापन करण्यासाठी तयार केलेला निकष आराखडा होय. खाली दिलेल्या रुब्रिक्सच्या वैशिष्ट्यांपैकी कोणते वैशिष्ट्य असत्य आहे असं त्यांनी विचारलं आहे. हे विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे दिशादर्शक साधन असून त्याद्वारे प्रक्रिया व कामगिरी दोन्हींचे मूल्यमापन होते. बरोबर. नेक्स्ट आहे रुब्रिकमधून मिळवणाऱ्या गुणांचा अर्थ लावता येतो. बरोबर.
तिसरा आहे रुब्रिकमधील निकषांची व्याख्या ही स्थळ, काळ व परिस्थितीचा विचार न करता स्थिर असते. जिथे निगेटिव्ह पॉईंट दिलेला असतो, जिथे चाइल्ड सेंटर आन्सर नसतं, ते आन्सर जे आहे ते चुकीचं असतं. म्हणजे ऑप्शन नंबर 3 याचा आन्सर असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. बुद्धिमत्ता ही प्रत्येक व्यक्तीच्या मज्जातंतू व त्यांच्या परस्परांशी असलेल्या संघटनावर अवलंबून असते. कोणतेही बौद्धिक कार्य होण्यासाठी त्यांचे संघटन होणे आवश्यक असते. हे खालीलपैकी कोणत्या उपपत्तीतून किंवा कोणत्या उपपत्तीमध्ये अंतर्भूत आहे? तर थार्नडाईकची संख्यात्मक उपपत्ती जी आहे, थार्नडाईकनी मांडलेलं आहे की जी काय व्यक्तीची मज्जातंतू असते ती एकमेकांशी परस्परांशी अवलंबून असते आणि त्यानुसार त्याचं बौद्धिक कार्य जे आहे ते संघटन होऊन आवश्यक असतं. जेव्हा आपली जी काही भावना आहे ती एकमेकांशी कनेक्ट होते तेव्हाच एखादी बौद्धिक कार्य त्या विद्यार्थ्याकडून किंवा त्या माणसाकडून पार केलं जातं. ते थार्नडाईकनी संख्यात्मक उपपत्तीमध्ये मांडलेलं आहे. नेक्स्ट आहे शारीरिक दोषामुळे मतिमंदत्वाचे विविध प्रकार पडतात. खालीलपैकी कोणत्या प्रकारचे मतिमंदत्व हे शरीरातील हार्मोन्सच्या अनियमित स्रावामुळे होते? तर हा क्वेश्चन सुद्धा खूप कन्फ्युजिंग आहे. भरपूर विद्यार्थ्यांनी गॅलेक्टोसिमिया हे आन्सर लिहिलेलं आहे आणि करेक्ट आन्सर गॅलेक्टोसिमियाच आहे असं वाटतं. पण बरेच विद्यार्थी मंगोलिझम सुद्धा म्हणताय आणि काही हायड्रोसिफल जे आहे सिफिलस ते सुद्धा म्हणताय. जर हे क्वेश्चन कन्फ्युजिंग असतील तर असे 2 ते 3 क्वेश्चन पॅडागॉजीचे कन्फ्युजिंग या ठिकाणी दिलेले आहे. त्यांचे मार्क्स जे आहे ते मिळतात की नाही ते आन्सर की आल्यावरच आपल्याला समजेल. तर अशा प्रकारे ही पेपर 2ची तुमची आन्सर की आपण जे काही संभाव्य उत्तर तालिका आपण त्याला म्हणू शकतो ती या ठिकाणी डिस्कस केलेली आहे. तर आय होप की व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. किती मार्क्स मिळतात 30 पैकी बघा आणि मला कमेंट करून सांगा. ठीक आहे, भेटूया परत पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर.